रमा आता धीर नाही धरवत ग मला. मी जाऊन पाहतेच यांना यायला इतका उशीर का झालाय ते. वेडेपणा करू नकोस उर्मिला. रमा अगं मी स्वस्त कशी बसून राहू. हे बघ, तुझ्या मनाची अवस्था कळतीये मला. तुझ्या जागी मी असते तर माझ्या मनाची अशीच घालमेल झाली असती. समजतंय ना तुला? मग जाऊ दे ना मला. अगं जंगलाची भीती नाही मला. हे सुखरूप आहेत की नाही हेच पाहणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. मी जातेच. थांब उर्मिला. हे बघ, हे एव्हाना घरी आले असते. मी यांना सांगते हे 2-4 गडी माणसं घेऊन पद्माकर भाऊजींना शोधण्यासाठी जातील. तोवर आपण. उर्मिला, धनी, भाऊजी, धनी, धनी कुठे होता तुम्ही? ही काय अवस्था? अगं गजानन महाराजांच्या कृपेनेच मी आज तुझ्या समोर जिवंत उभा आहे. काय? हो, जंगलाच्या वाटेने जात असताना वाटेतच मला रामोशीने गाठलं. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. तुझी अरे तुझ्या कुऱ्हाडीवर मला विश्वास होता म्हणून तुझ्यावर कामगिरी सोपवली ना. काय केलंस तू? हात झिजले का तुझे? मालक, अहो ते बेणं खलास करायला मला कुऱ्हाडीची बी जरुरी नव्हती. अहो असा चिमटीत गळा आवळून धरला असता तरी बस होतं. काय झालं? अरे हात झिजले का तुझे तिथे? आग लागली ना मालक. अहो चिमत्कार झाला. अहो त्या आगीनं आमची धोत्र भिजवली. पाय लावून पळून जावं लागलं आम्हाला. मूर्ख समजतोस मला? मला मूर्ख समजतोस तू? तुला काय वाटतं तू सांगशील त्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवीन? जीवदान देण्यासाठी पद्माकरकडून दुप्पट पैका घेतलास ना तू? नाही मालक, अहो मी तुमच्याशी कधी दागाबाजी केली का? अहो खरं सांगतो मालक. अहो आम्ही त्याच्यावर कुऱ्हाडी उचलल्या. घाव घालणार इतक्यात इतक्यात गावताना एका पेट घेतला. आग लागली. आम्ही घाबरलो. आपण ते बेणं घाबरलं नाही. डोळे मिटून हात जोडून शाट तिथंच बसलं होतं. काहीतरी म्हणत होतं, काहीतरी गणगणत होतं. गणगणत होता? हा, गण 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 असं काहीतरी बोलत होतं. गण गण गणात बोते. अहो हा खरं तेच सांगतोय. ही लोक पद्माकर भाऊजींवर चाल करून गेली तेव्हा ते गजानन महाराजांचा धावा करत बसले होते आणि महाराजांनी चमत्कार दाखवला. अचानक गवताला आग लागली आणि भाऊजींचे प्राण वाचले. अहो मी आता त्यांच्या घरूनच येते. पद्माकर भाऊजी सुखरूप घरी पोहोचले. त्यांचा बंदोबस्त करणं कठीण आहे. महाराज त्यांच्या पाठीशी आहेत. गजानन महाराज, आता मी तुम्हाला दाखवतो आग कशी असते. मी काय म्हणते माझं ऐका. नका घराबाहेर पडू. घाव अजून नीट भरला देखील नाही. अगं उर्मिला, एकदा गाव भरल्यानंतर परत होणार नाही असं थोडीच आहे. त्याचीच तर भीती वाटते मला. म्हणूनच सांगते तुम्ही कुठेही जायचं नाही. ते रामोशी कधी आणि कुठे दबा धरून बसतील त्याचा काय नेम नाही. उर्मिला, असं किती काळ मी घरात बसू शकणार आहे? हे बघ, हातावरचं पोट आपलं. कष्ट नाही केले तर 2 वेळ खायची पंचायत होऊन बसल. मरण यायचं तेव्हा येणारच आहे. यम येणार, आपल्याला घेऊन जाणार. म्हणून काही भीतीपोटी आपण कावड लावून घरात बसायचं? त्याला जेव्हा यायचं तेव्हा तो येणारच आहे. नका हो मरणाच्या गोष्टी करू. आत्ता कुठे आपला संसार उमललाय. अजून तो नीटसा फुलला देखील नाही. हा, आणि तो जर फुलवायचा असेल ना तर घराच्या बाहेर जाऊन कष्ट करावं लागतील. आणि महाराज पाठीशी असताना तू घाबरती कशाला?
माझं ऐका. उर्मिला, हे बघ, आता नवा घोंगड्या विणायला घ्यायच्या आहे. आणि जर त्या विणल्या नाही तर जत्रेचा दिवस उजडन. आणि जत्रेमध्येच वर्षभराची मिळकत बनते. हे बघ, महाराजांकडे जातो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि लगेच कामाला झुंकतो. बघ, न जाणो कोण आपल्या वाईटावर टपून बसलंय, तो ह्याच काळात आपल्याला दिसेल. बघ, तू काळजी करू नको, महाराजांवर विश्वास ठेव. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आगीच्या ज्वाळा. महाराज, याच आगींच्या ज्वाळामध्ये सर्व काही भस्मसात होऊन जातं असं सर्वसामान्यांचा अनुभव आहे. पण याच आगीच्या ज्वाळा प्रसंगी प्राणही वाचवू शकतात. काय पद्माकर? होय महाराज, आपली लीला आगात आहे. आपणच माझे प्राण वाचवले. आम्ही काहीच केलं नाही. आमचा पांडुरंग आमच्या भक्तांची काळजी घेत असतो. आम्ही निमित्त मात्र आहोत. आमच्या पांडुरंगाने अग्निदेवाचं रूप घेऊन तुझे प्राण वाचवले, त्याचे आभार मान. पांडुरंग, पांडुरंग. महाराज, तुला ठार मारण्याचा प्रयत्न कोणी केला हेच विचारायचंय ना? होय महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपणच हे सांगू शकता. प्रसाद महाराज. हो, त्यातला एकच खडा ग्रहण कर. नेमका त्रुटीचा खडा उचलला असतो. दोन्ही वस्तू दिसायला सारख्या असल्या तरी त्यांच्या गुणधर्मामध्ये तफावत असू शकते. खडी साखर समजून तू त्रुटीचा खडा उचललास, असंच फसायला होतं. माणसं ओळखायला शिक पद्माकर, माणसं ओळखायला शिक. त्यातच तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मी हार मानणार नाही रमा. मला काय वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल, पण त्या पद्माकरने विणलेलं एकही घोंगडं मी जत्रेमध्ये येऊ देणार नाही. देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. हा? हो आहे. मग काय म्हणायचं काय तुला? पद्माकर भाऊजी आणि उर्मिलाची गजानन महाराजांवर नितांत भक्ती आहे. ते दोघंही महाराजांना देवाप्रमाणे पुजतात. त्यांचं कोणतेही काम महाराजांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय सुरूच होत नाही. देवाना भाऊजींनी घोंगड्या विणायला घेतल्या असतीलही, आणि त्यांना महाराजांचा आशीर्वाद? हं? अरे कसला आशीर्वाद आणि कसलं काय घेऊन बसलीस तू? हा? तो पद्या एक भिकारडा आणि तो महाराज एक भिकारडा. अरे एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय आशीर्वाद देणार? हो, रामोशी पद्माकरची खांडोळी करणारच होता. एवढ्यात गवताने पेट घेतला. अरे जंगलात वणवा पेटत नाही का? पेटतो. कसा? असाच. अरे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली. मला तू चमत्कार म्हणशील का? नाही. तू बघच आता माझे एक नाही दोन शत्रू आहेत. तो भिकारडा पद्या आणि तो महाराज. एकाला कसा पेटवतो आणि दुसऱ्याला कसा बुडवतो तू बघच आता. झालं ना तुमच्या मनासारखं? हो, महाराजांची कृपा. आपण कमी वेळात जास्त घोंगड्या विणल्या. आता जत्रेचा दिवस उजाडेल आणि आपल्या घोंगड्या हातोहात खपतील याची मला तीळ मात्रही शंका नाही. हो, पण त्यापेक्षा महत्वाचं आणि हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे आपली घोंगडी विकत घेणारी व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटावी आणि सांगावं, पद्माकर भाऊ, तुम्ही तयार केलेल्या घोंगडीत मला आपुलकीची ऊब मिळते. खरंच
एखाद्या कलाकाराला त्याच्या कलेविषयी मिळणाऱ्या शाबासकीहून अधिक दुसरं काहीही नसतं. पण काय? अहो, आपण घोंगड्या विणल्यात खऱ्या, पण जत्रेचा दिवस उजाडोस्तोवर आपण अजून घोंगड्या विणू. आणि मग एवढ्या सगळ्या घोंगड्या आपण ठेवणार कुठे? आपल्या एवढ्याशा घरात या ठेवण्याची अडचणच होणार नाही का? याचा काही विचार केलाय का? केलाय ना. अगं सीताराम, माझा जीवस्य कंठस्य मित्र, तो ह्या बाबतीत आपल्याला नक्कीच मदत करेल. पद्माकर, अरे काय झालं मित्रा? काही हवंय का तुला? अगदी निसंकोचपणे माग. अरे जे माझं आहे ते तुझं आहे, आणि जे तुझं आहे ते माझं. सीताराम, अरे बऱ्याच घोंगड्या विणल्या गेल्या आणि अजूनही काही विणायच्या आहे, पण एक अडचण आहे रे. अडचण? हो. तुझी अडचण तर दूर केलीच पाहिजे. तू सांग बरं मला काय झालंय ते. तुझी अडचण मी लगेच दूर करतो. तुझ्याकडे बरीच मोकळी जागा आहे, त्यापैकी थोडी जागा मला घोंगड्या ठेवण्याकरता हवी होती. जत्रेच्या दिवशी मी माझ्या सगळ्या घोंगड्या घेऊन जाईल आणि तुला जागा रिकामी करून देईल. दिली, तुला जागा दिली. अरे तू हे काय करून बसलास पद्माकर? अरे तू विणलेल्या घोंगड्या तू सीतारामाकडे ठेवून आलास? इतका विश्वास ठेवणं बरं नाही. ठीक आहे, आता तू इतका विश्वास ठेवलाच आहेस तर तुझी काळजी आम्हालाच घ्यावी लागेल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. बरं झालं आपण साऱ्या घोंगड्या सीताराम भाऊजींच्या घरी ठेवल्या. आता जत्रेच्या आदल्या दिवशी बैलगाड्या नेऊ आणि साऱ्या घोंगड्या नेऊन रातोरात दुकान थाटू. जत्रेचा दिवस उजाडण्याची वाटही पाहायला नको. हो, पहिल्या दिवशी जत्रेत भारी झुंबड उडते. सगळ्या घोंगड्या हातोहात विकल्या जातील. आणि बर का उर्मिला, हा? मला खात्री आहे सगळ्या घोंगड्या विकल्या जाणार, बक्कळ नफा मिळणार. आणि मी ठरवलंय, काय? या दिवाळीच्या आधी तुला एक चांगला बाजूबंद करून घ्यायचा. मला कशाला हवाय बाजूबंद? मला कुठे मिरवायला जायचंय? त्यापेक्षा आपण आपलं हे कच्चं घर पक्क करून घेऊ. छोटस का होईना आपलं स्वतःचं एक गोदाम बांधू. म्हणजे आपला माल ठेवण्यासाठी आपल्याला याच्या त्याच्याकडे शब्द टाकण्याची गरजच नाही. उर्मिला, वेळ आली तर आपण काळ वेळ पाहून एखाद्याच्या उपयोगी पडावं, पण आपल्या गरजेसाठी आपण दुसऱ्याकडे हात पसरणं मला नाही आवडलं. उर्मिला, भाऊ काय झालं? सीताराम भाऊच्या गोदामाला आग लागली आणि तुमच्या सगळ्या घोंगड्या जळून खाक झाल्या. अरे देवा, हे काय झालं? माझ्या घोंगड्या, माझ्या घोंगड्या. मला माफ कर रे, मला माफ कर. अरे मी अभागी ठरलो रे. अरे एवढ्या विश्वासाने तू विणलेल्या घोंगड्या माझ्याकडे ठेवायला म्हणून दिल्यास आणि त्या जळून गेल्या रे. आग लागली. मी अपराधी ठरलो रे, मी अपराधी ठरलो. मला माफ कर. सीताराम, अरे तू स्वतःला काय दोष देतो? अरे माझंच नशीब फुटकर. महाराज, महाराज, असा कोणता प्रमाद माझ्या हातून घडला त्याची ही शिक्षा मला मिळाली. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, महाराज, हे बघा ना काय झालं. महाराज, हे बघा ना काय झालं. सीताराम, महाराज, पद्माकरच्या घोंगड्या जळणं शक्य नाही. महाराज घोंगड्याच आहेत त्या. अहो जळणारच. ही बघा, ही बघा, ही माझी घोंगडी बघा. ही बघा, बघा.
बघा माझी घोंगडी भेटते की नाही. ती घोंगडी तुझी होती म्हणून जळाली. ही पहा पद्माकरची घोंगडी, ही पहा जळते का. नाही ना जळाली, नाहीच जळणार. पद्माकरने नुसतीच घोंगडी विणलेली नाही, तर त्याला भक्तिभावाची विण घट्ट दिलेली आहे. ती कोणत्याही कारणाने जीर्ण होणार नाही आणि जळणारही नाही. ही आग लागलेली नाही, लावलेली आहे पद्माकर. आणि ती या सीतारामने लावली आहे. महाराज, आता या आगीत घोंगड्या जळल्या त्या सीतारामाच्या होत्या. त्याने आपल्या दुय्यम प्रतीच्या घोंगड्या जळून तुझ्या उत्तम प्रतीच्या घोंगड्या राखून ठेवल्या. त्या विकून बक्क नफा मिळवायचा आणि तुला भिकेला लावायचा मानस होता याचा. या कुटील कारस्थानात हा स्वतःच भस्मसात होणार आहे. काय सीताराम, आहेस ना तयार. मला क्षमा करा महाराज. अहो स्वार्थापायी अहंकारापोटी मी आंधळा झालो होतो. पाप पुण्यातला फरकच कळत नव्हता मला. मी याच्या सगळ्या घोंगड्याला परत करेन. मला माफ करा महाराज, मला क्षमा करा. सीताराम, अरे जीवाला जीव देणारा मित्र लाभलाय तुला. त्याच्या जीवावर उठलास. चूक झाली महाराज, मला एकदा क्षमा करा. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी माझी चूक सुधारेन. माझ्या मैत्रीला मी परत कधीच अंतर जाऊ देणार नाही. क्षमा करा महाराज. काय करू पद्माकर. क्षमा करा महाराज, मी विनंती करतो. पाहिलंस, मित्र असावा तर पद्माकर सारखा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.